शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांसाठी. आपल्या TDC सक्सेस स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये पाहू शकताय. मागील व्हिडिओ आपण केला होता सोयाबीन बुसकट जमिनीमध्ये सर्वीकडे पसरल्यानंतर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा या दृष्टीने आपण नवीन व्हिडिओ सातत्याने शेतकऱ्यांना माहिती देत असतो. मी कायम सांगत असतो, तुम्हाला जर जमिनीची ताकद जमीन पैलवान बनवायची असेल तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा लागेल. आणि तो सेंद्रिय कर्ब आपण आपल्या शेतामध्ये दरवर्षी शून्य मशागत झिरो खर्चामध्ये सेंद्रिय कर्ब कसा वाढवतोय हे आपण तुम्हाला कायम सांगत असतो. आणि आपण पाहू शकता, हा इथे भुईमुग होता आणि आता ह्या भुईमुग काढून झालेला आहे. आणि भुईमुगाचे टाळे आपण हे पहा, हे भुईमुगाचे टाळे आपण सर्व शेतामध्ये असे पांगवलेले आहेत, अंतरून दिलेले आहेत. आणि यानंतर एक 5-6 दिवसांनी हे टाळे जास्त उन्हामध्ये तापल्यानंतर असा हा तुकडा होतो याचा. आणि नंतर याच्यामध्ये आपण रोटर मारणार आहोत आणि पूर्ण हा पाला कुजून जाणार आहे. हे बघा, हे दाताळ, ह्या दाताळाच्या साह्याने आपण हे सर्वीकडे असे पांगवलेले आहे. आणि याच्यानंतर आपण याच्यात रोटर मारून याच्यामध्ये आता गव्हाचं पीक घेणार आहोत. मी दरवेळेस तुम्हाला सांगत असतो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे तुमचा खर्च खूप कमी होतो. इतर रासायनिक खते अजिबात वापरायला लागत नाहीत. तर सर्वांनी असे आपल्या शेतामध्ये प्रयोग करावेत आणि तुम्हाला याचे सुंदर रिझल्ट येणार हे मी खात्रीपूर्वक सांगतो. ओके, धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.